जरांगे पाटलांच्या मोर्चांचा रॅलीचा परिणाम हा लोकसभेवरती नक्कीच होईल असं माननीय गडकरी साहेब बोललेच होते आणि तसं झालं सुद्धा लोकसभेला। मग आता विधानसभेच्या वेळेस जरांगे पाटलांनी सांगितलं की आता पाडा किंवा द्या, म्हणजे आम्ही उमेदवार 288 पाडायचे की 288 द्यायचे, सध्या यावरतीच भर चाललेला आहे। आता जरांगे पाटील 100+ आमदार पाडतील का? त्यामध्ये 100+ हे मराठा आमदार आहेत आणि 288 मध्ये किती पाडतील, शक्यता काय आहेत बघूया। बघा, एक लहानसं आंदोलनानं एवढं 11 रूप हे महाराष्ट्रामध्ये घेतलंय, ना भूतो ना भविष्यते अशी परिस्थिती सध्या राजकारणापुढे येऊन ठेपलेली आहे आणि हे दुखी बनलेली आहे फडणवीसांची, शिंदेची आणि दादांची, म्हणजेच महायुतीची। कारण काय, जरांगे पाठीमागे एवढा समाज उभा राहायचे कारण काय आहेत? कारण राज ठाकरे पूर्वी सोबत होते, ते आता विरोधामध्ये बोलतायत। प्रकाश आंबेडकर सोबत होते पूर्वी, ते आता विरोधामध्ये बोलत आहेत। एकनाथ शिंदे प्रथमतः सोबत होते आणि त्यांनी वाशीतूनच आश्वासन देऊन परत पाठवलं, ते सुद्धा आज विरोधामध्ये तीव्र आहेत। अजित पवार पण सेम टू सेम असंच आहे। मग अशा वेळेस हे नेते लोक पाठिंबा देतात, परत विरोध करतात, पण असं असताना सुद्धा एवढा विरोध होऊन सुद्धा पडळकरांचा, भुजबळांचा, हाकेंचा, आंबेडकरांचा एवढा विरोध होऊन सुद्धा जरांगे पाटील मैदान सोडत नाहीत। हेच लोकांचं या ठिकाणी एक विश्वस्थान किंवा आदरस्थान होऊन बसलेलं आहे। जरांगे मैदान सोडत नाहीत आणि लोक जरांगेंना सोडत नाही, हीच डोकेदुखी महाराष्ट्राची होऊन बसलेली आहे। आता सराती आंतरवाली या ठिकाणी जो लाठीचार्ज झाला, तो लाठीचार्ज हा फडणवीसांना घडवून आणला किंवा करायला लावला, हे परसेप्शन लोकांमध्ये सेट हे जरांगे पाटलाने केलं आणि हे कशा प्रकारे आपल्यावरती हल्ला झाला आणि याला भावनिक साथ घालून लोकांना ह्या गोष्टी पटून सुद्धा आल्या आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये एक अकराळ रूप ह्या आरक्षणाच्या मोर्चानं किंवा रॅलीनं किंवा सभेनं घेतलं, हे सर्वांना महाराष्ट्रानं बघितलेलंच आहे। आणि हे लाठीचार्ज किती आणि कशा प्रमाणामध्ये झाला हे लोकांना समजून देण्यामध्ये किंवा समजावून सांगण्यामध्ये जरांगे पाटील हे यशस्वी ठरले। आता लोकसभेनंतर विधानसभेला 100 पेक्षा जास्त आमदारांना पाडू, तर 288 देऊ किंवा स्वतंत्र लढवू, 288 देऊ किंवा पाडायचं हे बघू, हे पाटलांसुद्धा बोललेलं आहे। आता या ठिकाणी जरांगे पाटील याने जर आक्रमक पवित्रा घेतला तर नेमकं महाराष्ट्राचं चित्र हे कसं असणार आहे, चित्र आणि चरित्र हे कसं असणार आहे, ही विधानसभा निवडणूकच ठरवणार आहे। लोकसभेच्या पूर्वी जी भीती होती ती भीती खरी ठरली। 28 वर 9 वर भाजप ही येऊन ठेपली होती आणि त्यावेळेस शिंदे साहेबांनी थोडंसं सॉफ्ट कॉर्नर असल्यामुळं त्यावेळेस शिंदेना चांगलं यश मिळालं, पण त्या ठिकाणी भाजप ही डुबली गेली। आता विधानसभेला 100 पाठवणार की 100 पाडणार याच्या शक्यता 4 आहेत। पाटील म्हणतात की ते आमदार पाडतील, ते कसे पाडतील या 4 शक्यता आहेत। ते शक्य कसं आहे, ते पॉसिबल कसं आहे बघा। जरांगेवर लोकांचा असणारा विश्वास, कित्येक लोक विरोधामध्ये गेले, कित्येक प्रति आंदोलन प्रति मोर्चे झाले, कित्येक आरोप झाले, कित्येक सोबती साथी यावेळेस आपल्या विरोधामध्ये उभा राहिले, त्यावेळेस ही जरांगे पाटील एक पाऊल सुद्धा पाठीमागे गेले नाहीत व त्यांनी आपलं जे हक्काची मागणी आहे त्यांनी कधीच सोडली नाहीत। त्यामुळं लोकांचा त्यांच्यावरती विश्वास बसलाय, तो विश्वासच हे त्यांचं सगळ्यात मोठं हत्यार आहे। आणि जरांगे पाटील मॅनेज होत नाहीत हे लोकांना पटलंय आणि हे लोकांना पटवून देण्यामध्ये जरांगे पाटील हे 100% खरे उतरलेले आहेत आणि लोकांमध्ये हा समज हा फोपावत गेलाय की जरांगे पाटील मॅनेज होत नाहीत, हेच तर ह्या शासनाचं दुखणं आहे। ह्या भावनेतून, ह्या विचारातून सध्या लोक हे पूर्णपणे पाठीमागं पाटलाच्या उभा आहेत। त्याचं कारण फक्त हेच, हा माणूस मॅनेज होत नाही म्हणून त्याला विरोध होतो की काय, हे पण परसेप्शन लोकांमध्ये सेट झालं
आणि हे फेक नॅरेटिव्ह लोकांमध्ये पसरलं होतं, पण ते पूर्ण फेक नॅरेटिव्ह फक्त विश्वासामुळं आणि ते मॅनेज न झाल्यामुळं हे लोकांमध्ये पॉझिटिव्ह होत गेलं आणि हा लढा आता पण असाच अखंड चालू आहे. आणि शांतता रॅली, विधानसभेच्या पूर्वी शांतता रॅली जे महाराष्ट्रामध्ये निघालेली आहे त्यामध्ये जरांगे पाटील आपलं मत, आपली भावना, आपला समाज आणि आपण हे कशा प्रकारे शोषित झालो, कसा आपला वापर करून घेण्यात आला, सदा ते हल्ल्यापासून ते आतापर्यंत आणि अण्णा पाटलापासून ते 2014 पर्यंत ह्या सर्व गोष्टी यातून ते मांडत आहेत आणि ह्या गोष्टी लोकांना पटत सुद्धा आहेत. जर ह्या शांतता रॅल्या समजून घ्या, लोकसभेच्या अगोदर ज्या प्रकारच्या रॅल्या झाल्या त्याचा नक्कीच फायदा हा जरांगे पाटलाला झाला आणि ते पाडण्यामध्ये यशस्वी झाले, ही गोष्ट नाकारता येत नाही. आता विधानसभेच्या पूर्वीच नेमकं हेच चालू आहे. जरांगे पाटील परत महाराष्ट्रामध्ये शांतता रॅल्या करत आहेत आणि त्यांना सुद्धा रेकॉर्ड ब्रेक ही गर्दी होत आहे. आणि खास म्हणजे सोलापूरमधील शांतता रॅलीची त्यांची दखल ही आंतरराष्ट्रीय लेवलला घेतली गेली आणि हेच कारण आहे विधानसभेच्या अगोदरच लोकांमध्ये एक भावना सेट करत आहेत जरांगे पाटील आणि ती भावना, त्याचं भावनिक आव्हान हे खरंच विधानसभेला सुद्धा जादू करून दाखवेल हे त्यांची गर्दी सांगत आहे. आता हे कसं काय पॉसिबल आहे तुम्हाला प्रश्न पडू शकतो. तुम्ही एक लहानसं उदाहरण बघून घ्या. ज्या वेळेस लोकसभा होती, लोकसभेमध्ये लोकांना वाटलं सुद्धा नव्हतं की बीड ह्या मतदारसंघामध्ये, बीड ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये अशी काय जादू घडल, आज जालनामध्ये सुद्धा अशी काय जादू घडल हे लोकांना वाटलं सुद्धा नव्हतं. बीडमध्ये बघा, बजरंग बाप्पा सोनवणे यांचं नावही माहिती नाही, महाराष्ट्रामध्ये हा व्यक्ती कोण आहे हे सुद्धा माहिती नाही, बीडच्या लोकांना पण यांची ओळख सुद्धा नव्हती. अशा वेळेस त्यांनी पंकजाताई मुंडे यांना चित केलं किंवा त्यांना पराभव त्यांना ठिकाणी करून दिला. आणि या ठिकाणी जर एक अनोळखी व्यक्ती जर निवडून येऊ शकतो, ते पण मुंडेंच्या बालेकिल्ल्यामध्ये, ताईच्या बालेकिल्ल्यामध्ये, तर यातून राजकारण्यांनी खूप बोध घ्यायला हवा. हेच झालेलं आहे ते म्हणजे जालनामध्ये लगत 4 ते 5 टर्म खासदार होते, तरीही त्यांना या ठिकाणी पराभव हा स्वीकारावा लागला आणि ते पराभव सुद्धा त्यांनी मान्य केला. असेच काही उदाहरणं आहेत. त्यामध्ये भुमरे असतील, एकमेव असं सीट आहे संभाजीनगरचं, त्या ठिकाणी जे भुमरे आहेत ते फक्त निवडून आलेले आहेत, ते पण काही इंटरनल कारणामुळे. तो बाकी फडणवीसांचे जे बीजेपीचे जे खासदार होते ते बऱ्यापैकी या ठिकाणी पडलेले आहेत. आणि आपल्याला ह्या सर्व गोष्टी बघितल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी नाकारता येत नाहीत. ते लोकसभा होती, पाटलांनी त्यावेळेस सुद्धा म्हणलं होतं की ही लोकसभा आहे, यांचा आपला काही संबंध नसणार आहे, आपला संबंध असणार आहे तो म्हणजे विधानसभेला. विधानसभेला आपण आपली ताकद दाखवू आणि ते सध्या ह्या रॅलीच्या माध्यमातून तेच लोकांना आव्हान करत आहेत. आव्हान म्हणजे पाटलांचं तेच आहे, पाडायचं किंवा आपल्याला राजकारणामध्ये जायचं, सत्तेमध्ये जायचं हे तुम्हीच ठरवा, असं त्यांनी भावनिक आव्हान केलेलं आहे. आता बघा, एकूणच यावरती ह्या विधानसभेला नेमका इम्पॅक्ट काय होतो. आता हे असं होणार आहे हे राजकारण्यांना पण माहिती आहे, त्यांना यांचे परिणाम सुद्धा माहिती आहेत. त्यावरती काही उपाययोजना ते करतील का हे सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे. पण एवढं होऊन सुद्धा विधानसभेच्या पूर्वी ह्या रॅल्या यशस्वी होतात, यामुळे टेन्शन हे महाविकास आघाडींचंही वाढलेलं आहे आणि टेन्शन महायुतीचंही वाढलेलं आहे, हे मात्र नक्कीच आहे. कारण जर 288 जर उभा केले याचा फटका हा दोघांनाही बसणार आहे. जर 288 पाडायचं ठरवलं तर याचा फायदा नक्कीच महाविकास आघाडीला होणार आहे. तुमचं एकूणच याविषयी मत काय आहे ते नक्कीच कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, जय हिंद, खुश राहा, हॅपी राहा.